गणपती विसर्जन करताना अशा काही गोष्टी घडतात ज्याचा कधी आपण विचार पण करत नाही। नेमकं आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन कसं झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन। 10 दिवस ज्या गणपती बाप्पाची सेवा केली, आज त्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा म्हटलं तर वाजत गाजतच त्याला पाठवावं लागेल ना। आणि डीजे वर बंदी असल्यामुळं आपल्या मंडळाने ठरवलं घरीच डीजे बनवायचा। आणि एकदा का या मुलांनी ठरवलं तर ते त्याचा शेवटच लावत असतात। गणपती बाप्पाचे 10 दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही। एवढे मित्र आज सगळे एकत्र आले, येणाऱ्या 1 वर्षभरात एवढे सगळे जण पुन्हा कधी एकत्र येतील याची काय खात्री नाही। या मिरवणुकीला वेळ आहे तोपर्यंत घरच्या गणपती बाप्पाची आरती घेतली आणि बाप्पाचं विसर्जन करून आलो। कमी बजेट मध्ये बनवलेल्या डीजेने आपलं व्यवस्थित काम दाखवलं। दोन्ही मंडळाचे गणपती एकाच ट्रॅक्टर मध्ये बसवले होते। दिवसा उजेडात निघालेली मिरवणूक हळूहळू भरपूर वेळ घेऊ लागली। आपण व्हिडिओ मध्ये दिसायला पाहिजे म्हणून मुलं गाडीच्या पुढे पुढे पळू लागले। मग काय घेऊन टाकलं त्यांना पण आपल्या व्हिडिओ मध्ये। मी रात्रीचं दूध विकून आलो तरी पण अजून गणपती विसर्जित केलाच नव्हता। गणपती विसर्जनासाठी नेल्यावर भरपूर सारे फटाके वाजून मग गणपतीची आरती घेतली। या वर्षामधली ही गणपती बाप्पाची शेवटची आरती। अगोदर सगळ्या गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्ती नेऊन पाण्यात विसर्जित केल्या, नंतर घेतल्या मग बाप्पाच्या दोन्ही मोठ्या मूर्त्या। गणपती बुडवताना गावातील काही वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आलेली होती, कारण हे काम वरिष्ठ मंडळीच्या देखरेखीमध्येच व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने झालं आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन। आशा करतो की सर्वांनीच गणपती उत्सवाचा भरपूर आनंद घेतला असेल। तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।